मुंबई गोवा महामार्गावरती गॅस टँकर अपघातांच्या घटना वाढल्यानं गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवरती आलेले आहे। गॅस टँकर वाहतूक करताना काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागणार आहे। गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंदी ठेवली जाणार असल्याची देखील माहिती आहे। टँकर चालकासोबत क्लीनर ठेवणं बंधनकारक असेल तर तज्ञ टीमचं पथक 24 तास तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपण बघूया। मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 2 ते 2.5 महिन्यात एलपीजी टँकर अपघातांच्या घटना जवळपास 3 घडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अवजड वाहनं जी आहेत ती अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडवरती आलेले आहे। सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील बैठक देखील पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच पार पडलेली आहे आणि त्यामध्ये कठोर नियम जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि या नियमांचं पालन जे आहे ते विशेषतः गॅस टँकर जे वाहतूक करणारे चालक आहेत त्यांना करावं लागणार आहे। त्याचप्रमाणे अवजड वाहतूक करणारे जे चालक आहेत त्यांना देखील करावं लागणार आहे। विशेषतः गॅस टँकर वाहतूक करताना टँकरचा स्पीड ताशी 20 किलोमीटर ठेवावा लागणार आहे। त्याचप्रमाणे गॅस टँकर वाहतूक करणाऱ्या चालकांची मेडिकल टेस्ट देखील केली जाणार आहे। त्याचप्रमाणे गॅस टँकर वाहतूक करणाऱ्या चालकांना प्रशिक्षण देण्याबाबत देखील निर्णय जो आहे तो सध्या प्रायोगिक स्तरावर घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गणेशोत्सवात अवजड वाहतूक जी आहे ती बंद ठेवली जाणार आहे। त्याचप्रमाणे टँकर चालकासोबत क्लीनर ठेवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे तज्ञ टीमचं पथक 24 तास महामार्गावर तैनात करण्याचे आदेश देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसात होणारे मुंबई गोवा महामार्गावरचे जे अपघात आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून गॅस टँकर चालक असतील त्याचप्रमाणे अवजड वाहतूक करणारे जे चालक असतील त्यांना या कठोर नियमांचं पालन जे आहे ते आता करावं लागणार आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।